हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता जातोय अशा म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये, त्याचं नाव आहे गामा. आणि चिपळूणमध्ये नवीनच हॉटेल ओपन झालं आहे ते. आणि प्रमोशनसाठी चिपळूणचे सर्व क्रिएटर्स, त्यात आम्ही पण येतो. अंकुश, मी, सूरज आणि हा बायला बघा, हे बघा. आणि शूटला जायचं आणि ऐन वेळेला बारक्याची कॅमेऱ्याची बॅटरी हरवली, ती शोधतोय. आणि तिकडे सगळे पोरं वगैरे गेले बघा आडानी. म्हणून गाईज तुम्ही बोलता सूरजला जास्त फिरवत का नाही, त्याचे हे कारण. अंकुश आणि वेदू वगैरे गेले तिकडे आणि आम्हीच फक्त वाटी राहिलो. त्या कारण तुला कुठे घेऊन जात नाही. गाईज आपलं रॉकेट घेऊन आता आपण जातो डायरेक्ट गामा हॉटेलला. अशी कामं करायला लागतात. चल रे लवकर कार. ड्रायव्हर बरोबर ना माझा. रॉकेट डायरेक्ट आता गामा हॉटेल. आताच पोचलोय. हे हॉटेल आहे आणि आपला ओमकार भालेकर ड्रोन पायलट आणि गाईज रेंज रोवर. आपण की भी एक दिन होगी ऐसी. ड्रायव्हर बरोबर ना गाडीवरचा. से चीज हे लाजतात आमचे भाऊ निखिल शेठ लाजतात खूप ब्लॉग मध्ये यायला, पण तरी भाव लाजायचं नाही रे. भावाचं अकाउंट पण नाहीये तरी. कसं वाटतंय तुला आज आपल्याला एवढे बोलवले, आपली इज्जत वाढते चिपळूण मध्ये कसं आहे, आता आम्हाला एक दरवाजा भेटलाय, नाही काय म्हणतात त्याला, दर्जा ना. दर्जा आम्हाला एक दर्जा भेटलाय, त्यामुळे आम्हाला खूपच आनंद फील होत आहे. आम्ही खूप हॅपी आहोत. अंकुश फुल इज्जत. काय फुल इज्जत गाईस, फुल इज्जत. तुला कसं वाटतं आपल्याला इथे एवढे बोलवले? आपली पहिली काय इज्जत नव्हती, आता आपली इज्जत वाढायला लागली. तर पब्लिक तुम्ही असं सपोर्ट करताय म्हणून आम्ही आता इथपर्यंत आहोत. आता जर तुम्ही सपोर्ट नसता केला तर आम्ही आता इथे नसतो आणि चिपळूणच्या टॉप कंटेंट क्रिएटरमध्ये आमचं नाव नसतं. आणि गाईच हॉटेल एकदम जवळ आहे, म्हणजे कराड कुठच्या कराड गोवा रोडलाच आहे. म्हणजे बहादूरशे करून चालत आलं तरी 2 मिनिटावर आहे हे हॉटेल. आम्ही कुठलं ते हे या शोरूमचं नाव, हां गांधी होंडा शोरूमच्या बरोबर समोर आहे हॉटेल. भाऊ तुझं नाव का? अपूर्व कापडे. आपलं चिपळूण पेज यायचं आहे काय का? आपलं चिपळूण म्हणून पेज आहे. अरे हॅपी बर्थडे. आईस आम्हाला वाटलेलं आम्ही लेट येतोय, पण आम्हीच अगोदर आलो आहे. आणि आपल्या आधी हे आलेत. हो आणि चिपळूण त्या लाडक्या पोरा वेदू आणि शाईशा. कर बोल वेदू, थांब 2 मिनिटं. वेदू भाड्याचा आणलास ना वेदू? वेदून चोरला. डायरेक्ट इज्जत. कोणाचा मोबाईल आहे? ते जाऊ दे, लहान पोरगी. वेदू पण घेणार, आपला भाव घेणार एक दिवस. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आम्ही जेवढे मोठे कंटेंट क्रिएटर आहे त्याच्यामध्ये ही आहे. आणि गाईज आपला वेदू भाव आलाय त्याची फरारी घेऊन. ते सर बिग फॅन. वेदू सर बिग फॅन सर. हॅलो, थँक्यू भाऊ. नमस्कार. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेदू आलेला आहे आणि अजून बाकीचे कंटेंट क्रिएटर येत आहेत. ओ रुतबा साल्ट्या गेले तरी पण रुतबा कमी नाही. आपला भाऊ रोहित कापरे भेटला. नमस्कार. अरे आज मी तुम्हाला फॅन, मी तुमचा फॅन आहे. नाही बाबा, तुमची परवाच्या व्लॉग बघितला, ती कॉफी बघितली तुमची. कॉफी मला आवडली, ती येणार होतो यार जरा. अंकुश अंकुशच्या व्लॉगला अंकुश आपल्या भावाला एकदा कॉफी द्यायची. साखर टाकलं होती ना अशी. इशारा कॉपी आहे. कॉंग्रॅच्युलेशन भावाचे 5K झालेत. आम्हाला पार्टी आहे, भावाचे 5K झाल्याबद्दल आज सगळ्यांना पार्टी जाणार आहे. भाऊ चला पार्टीला, खाली करा. पण बघ विनायकदा, इथं नको पार्टी, इथं कोणतरी दुसरा देईल, कुठेतरी दुसरीकडे हॉटेल नको.
हो. आणि आपला रोहन भाव ओळखलीस का बा? ओळखली नशील ओळखला तरी पण बोलला. आणि आता काही मोठा तेल काय आणि आपला निखिल भाव आपला चिपळूणचा म्हणजे टॉप कंटेंट क्रिएटर आणि व्हिडिओ मध्ये भावांना स्ट्रगल केला. आणि पुढे आपले दोन अशी एवढं की लाईट लावली तर अजून चांगला व्हिडिओ भेट राव दे. लाईट बिल येतो काय? लाईट बिल येतो म्हणून मी लाईट जास्त लावत नाही. कसं गरीबी आहे ना. आता चिपळूणचे टॉपचे कंटेंट क्रिएटर कॉमेडी वाले अहमद खतीब भाव. आमची सुरत खराब. कोण सूरज खरात रिमोट सोलिंग वर गेले. असू दे सोम बावधने सूरज खरा करतात 1 2 3. मला वाटतं ना. तू बघितलं नसशील आयुष्यात एका सोबत. आणि आपली नाव काय? साईशा. अरे बॉडीगार्ड बनलाय ओळखलंच नसाल कारण की आज आमच्या ब्लॉग मध्ये नसतो. तर आज आम्ही घेतले त्याला काय म्हणजे असं. आणि गाईज आता वर जाऊन धिंगाणा नाही. तेल गावणार मोठा धिंगाणा नाही. आणि रेहान मला वाटत ना युट्यूब आज सोडल बहुतेक. युट्यूब पूर्ण आज हँग करतोय आज. डेंजर आज मला वाटत ना युट्यूबचे माणसं हे होतील आज पूर्ण तेल काय वरती. ते मी काय बोलतोय आपण आलोय किती जण? 20 जण. काय 20 जण आलोय आणि 40 जणांचा खाऊन जाणार आहे. मी कॅमेरा ठेवतो माझी लायकी आहे. काय माझी लायकी ना मी कॅमेरा. तुम्ही मला एवढे सपोर्ट आणि मी असं ऐकलंय की अंकुश चांदेने 1.5 मिनिटाचा इंट्रो सेट केलाय आणि एम्बियन्स 4 मिनिटाचा. थिएटर मध्ये किती जण आहेत? 18 ते 20 जण. 18 ते 20 जणांमध्ये आपली साईशा पण आहे. साईशानं छोट्या वयात आपलं नाव म्हणजे असं मोठं केलंय. आणि साईशा पण पुढे जाऊन मोठी अशी म्हणजे कंटेंट क्रिएटर होईल. आणि तुम्ही मला एवढं सपोर्ट केला असं सपोर्ट करत राहा. आणि सपोर्ट मी रेंज रोवर घेतले ह्याची नाही ती काही वेगळी गोष्ट आहे पण यांनी घेतलाय. रेंज रोवर घेतले तर असं सपोर्ट करा. आणि काय तो तिकडे मी रेंज रोवर घेतले त्यामुळे मीच बोलणार. मी घेतले रेंज रोवर त्यामुळे मी बोलणार. आज फक्त आवाज अंकुशचाच. आणि तुम्ही असं सपोर्ट करा. आज तुमच्या 10,000 आहेत म्हटल्यावर मी लगेच रेंजवर घेतली लगेच. आणि जर तुम्ही मला विचार करता तुम्ही मला सपोर्ट केला तर मी ट्रेन घेईन. आणि आपल्या जे कोकणवासियांना जे ट्रेनमधून हालाकीचे दिवस काढण्यात येतात ते मी आपल्या कोकणवासियांना एक छोटीशी ट्रेन निर्माण करेन मुंबई ते रत्नागिरी किंवा गोवापर्यंत. तर 10,000 केल्यात लगेच रेंजवर घेतली मी. आणि आपल्या भावाचे 15K झाल्यामुळे भावाने गुलाल बिलाल पूर्ण म्हणजे पब्लिक जमवलेला होता तिकडे संगमेश्वरी बास. काय जो समाज लिहू काय समाज लिहू काय म्हणजे 150च्या वरती बैलजोड्या होत्या. भावाचे तिथे सत्कार झाला 15K झाले म्हणून त्यांचा रील केला होता ना प्रमोशन. तरी पण आपल्याला सांगायला काय जातोय व्हिडिओ काय बनवायचा आपल्याला असं मी तुम्हाला नंतर तो बोलतो. अरे मला जो तिकडं नांगरलीस बघितलं गेलं 150च्या वरती बैलजोड्या होता. जाम मजा आली बघायला. 150 नसतील 149 असतील त्यामध्ये आणि एकटा स्वतःला बघून 150 पकडल्यानं स्वतःला पकडून. चला गाईज वरती जातो. अंकुश राव दे होतं माणसांकडून चोका होतात. परवा मला ना तिकडे उकताडलंय ना 4-5 लहान पोरं भेटली. मला म्हणतात अरे भावा तुझ्या रील मस्त असतात. म्हटलं माझं नाव काय? अरे तुझी बहीण आमच्या शाळेत आहे. म्हटलं माझी बहीण? मला बहीणच नाही मेन म्हणजे. आणि मी कुठल्या लहान पोरीसोबत व्हिडिओ म्हटलं हाच असेल तो. थांब 2 मिनिटं म्हणजे तुला याला पोरगी म्हणायचंय. मग तू थांब मग तू ह्याच्यावर का पोट दाखवला? हा म्हणजे लोकांना हा समजली नाही. समजलं म्हणजे वेदूचा हे काय गाईज भांडणं तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भांडणं बघायला बोल तू. चले. आणि गाईज तिकडे मी काय म्हणतो डायरेक्ट वरती जायचं हॉटेलला रेटवायला. अब भाऊ सकाळपासून जेवला नाही रात्री रेटवायचंय म्हणून.
कोण कोण सकाळपासून जेवलं ना आज रेटवायचा म्हणून? पासून सगळ्यात पहिले तर जो कॅमेरा धरला नाही तो माणूस कालपासून जेवला नाही. नाही मी दुपारपासून जेवलो. जेवला तर सोड, ज्याचे त्याचे पिशवे आहेत ते आता काढून ठेवा. एक कुण्या बघ तो ना प्रत्येकाने ना प्रत्येकाने बघा डबल किशे करून आले म्हणजे हे बघा डबल किशे म्हणजे या खिशातून भरायला कसं. चिकन अंगारा, मटन नान, कोलबी फ्राय चाले आणि लॉलीपॉप काकेत पापड. तिथं पापड बस पाटी नको पाटी कर पाटी करपल. गाईज आता डायरेक्ट जाऊया हॉटेलला. आणि गाईज हॉटेलमध्ये आता आलोय. शिड्या वगैरे आहेत आणि गाईज गर्दी बेकार आहे. आणि हा एंट्रन्स आहे. इकडे सगळे बसले. ओ काय झालं आतमध्ये हॉटेलला. हे अरे हे आमच्या अंगणात पण असंच झाड होतं. ओ गाईज बादशाह हॉटेल. आणि गाईज गर्दी सांगते क्वालिटी आणि क्वांटिटी काय आहे. यावंच लागतंय हॉटेल गामा. गाईज अशी काही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि भावाचं आपल्या चिपळूणच्या काय तुझं आपलं चिपळूणच्या भावाचं पेजच आहे ना इंस्टाला. भावाला सगळ्यांनी फॉलो करा. आणि आपला ड्रोन पायलट भावाला पण फॉलो करा. आता नुसता तेल गावणार मला वाटतं त्यांच्या काय ठेवतील. व्हेज कोण आहे? व्हेज कोण आहे? भरून घेऊन जाणार. व्हेज कोण नाही. काही जन्माला येऊन दुःख वाटतंय की यांना भेटलंय आम्हाला कोणाला. आम्ही घोडे तरी मारलेत कोणाचे. भाऊ मागात पण नाही का तिकडे भेटत म्हणून सगळे इकडे येऊन बसलेत. दे दादा तू सूप प्यायला. सूप कसं वाटलं तुला? पंजाब सूप एकदम टॉपचा आहे. आणि अजून आता आम्ही ज्यूसची वाट बघतोय. कारण हे फक्त आम्हाला आशीर्वाद दाखवतात तिकडनं, पण आमच्याकडे काय येतं हा बघा एकटा चव येतो आणि आम्ही आशीर्वाद बघणार आहे. आम्हाला काय भेटत नाहीये. पण सूप जे आहे ना मंचा सूप एकदम टॉपचा आहे. खूप आवडला. भाव आपला भाव हायडन स्पॉट वगैरे दाखवतो सगळ्याचे. तुला कसं सूप वाटलं? सूप एक नंबर आहे. मस्त म्हणजे मसाला वगैरे भारी वापरलाय. नक्की या तुम्ही. काय एकदा हॉटेलला नक्की विजिट द्या. आणि भाऊ तुला ज्यूस कसा वाटला? एक नंबर फक्त एक नंबर. तुला कसं वाटलं इकडे येऊन? गारगार वाटलं. आम्हाला गरम वाटलं नाही ते. जास्त भालेकरला असं बोलता वगैरे येत नाही. आणि भाव नुसता हात मारतोय. सुट्टी देत नाही आहे. बघा आणि तुम्हाला वाटत नाही म्हणजे एकच ब्लॉग करायचा होता तो 4-5 टाकणार ब्लॉग. आता 2 मिनिटात बालेकर या ज्यूसचं नाव काय? ऑरेंज ज्यूस. टेस्ट वगैरे कशी आहे? हा काय ओम भाव त्या तू ज्यूस पियालास त्याचं नाव काय आहे? ऑरेंज ज्यूस. हा म्हणजे तुमचं काय ना आम्ही बनवू त्याला नाव. काहीच जेवण वगैरे झालेलं आहे. आणि श्रावण महिन्यात यांनी स्पेशल श्रावण मेन्यू ठेवलेला आहे. तर सगळ्यांनी इथे विजिट करा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.